कागल तालुक्यातील बेलवडे बुद्रुक इथं शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर बोरोडे येथील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भ्याड हल्ला केला। घरामध्ये घुसून त्यांच्या आईला दमदाटी करण्यात आली, तसेच घरामध्ये सर्वत्र गुलाल टाकण्यात आला होता। याचा निषेध करण्यासाठी युवा सेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी मुरगुड ते बिद्री निषेध मोटरसायकल रॅली काढून बिद्री येथील चौकामध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केलाय। यावेळी आयोजित सभेमध्ये राज कांबळे, संतोष शिंदे, शीतल फराकटे, युवा सेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले की अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणं म्हणजे अत्यंत संतापजनक बाब असून या संदर्भातील आरोपींनी लवकरात लवकर येऊन संतोष शिंदे यांची माफी मागावी, अन्यथा संपूर्ण कोल्हापूर जिल्हा बिद्री येथे एकत्र करून संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन जाब विचारण्यात येईल। त्याचबरोबर संपूर्ण शिवसेना आणि मंडलिक गट संतोष शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांना लागेल ते सहकार्य पुरवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जीराव भाट। एकच सांगतो की इथनं पुढं एकदाच हे कृत्य घडले, पण इथनं पुढं जर तुम्ही आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बोट ठेवायचा जर प्रयत्न केला, तुमचा हात काढून घ्यायची धमक या वीरेंद्र मंडलिक मध्ये आहे। आणि आजची तारीख, आज शनिवार आहे दादा, शुक्रवार, पुढच्या गुरुवारपर्यंत मी त्या 10 पोरांना वेळ देतो। पुढच्या गुरुवारपर्यंत संतोष दादांची आणि त्यांच्या आईंची जाऊन माफी त्या 10 पोरांनी मागायची, नाहीतर आज मी फक्त मुरगुड परिसरातली लोक बोलले आहेत। मी जर गुरुवारी घडलं नाही तर येत्या शुक्रवारी अखंड कागल तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्हा संतोष दादा तुमच्या मागे उभं केल्याशिवाय राहिला नाही। आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा माझी विनंती राहील, मुळात मुरगुड पोलीस स्टेशन आज इथं जरी हजर असलं तरी यांची काही यात दोष नाही। बेलवडे गाव येतं कागल पोलीसच्या हद्दीत। आणि जेव्हा दादा बडका कुठनं उडाला की जेव्हा यांच्या घरी पोलीस आले, त्याच्यानंतर पोलिसांनी काय करावं तर पोलिसांनी निरीक्षण करायचं असतं, काय काय झालं, काय काय घडलं, आणि तशा पद्धतीने अहवाल सादर करायचा असतो। त्यांनी काय केलं, आले म्हटले की हे जे सगळं झालंय, हा जो व्हिडिओ पडला हा व्हिडिओच खोटा आहे। म्हणजे पोलीस काय मुश्रीफ साहेबांचे वकील झाले काय, हा सवाल माझा त्यांना आहे। आणि जर हे दडपण पोलिसांना येत असेल तर हे दडपण कोण करतं, कशासाठी करतं, एवढं दडपण घेताच कशासाठी? आणि म्हणून माझी विनंती त्यांनाच राहील की आपण मुरगुडच्या पोलिसांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केले, कागलची सुद्धा PSI असतील, आपण कुणाचे वकील नाही आहात। आपल्याला शासनाने तिथं नोकरी दिलेली आहे, कुणाची वकिली करण्यासाठी दिलेली नाही आहे। त्यामुळे इथनं पुढं जे आपले यामध्ये तपास होणार, तो तपास नीट पद्धतीने झाला तर ठीक। त्या तपासामध्ये जर कुठल्याही पद्धतीचं दडपण आपण आमदारांकडनं घेत असाल तर निश्चितपणानं येत्या शुक्रवारी त्या सगळ्याचा परिणाम हा तुमच्यामुळे होईल असं सुद्धा या निमित्त मी सांगतो। निश्चितपणानं संतोष दादा, तुम्ही काही इथनं पुढे काळजी करायची नाही, आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे। त्यांनी तुमच्या घरात आले, आमची ती संस्कृती नाही की त्यांच्या घरामध्ये जाऊन काहीतरी करावं, पण जर इथनं पुढे तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं त्यांनी फोनवर धमकी दिली, कुठल्याही पद्धतीचा त्रास दिला तर 100% त्यांना मला सांगा, आम्ही त्यांचं काय करतो शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही असं मी सर्वांना इथं या निमित्त सांगतो। आपण सर्वजण संतोष दादांच्या पाठीशी आमच्या म्हणण्या पद्धतीनं आला, यांना पाठिंबा दिला, त्यासाठी तुमचे पण सर्वांचे लोकांचे आभार मी मानणार आहे। इथनं पुढे आपला गट सुद्धा जो असेल, इथनं पुढे कुणीही त्रास दिला तर आपण अशाच पद्धतीनं भूमिका वेगवेगळी घ्यायची आहे अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि संतोष दादा, कधी घाबरू नका, हा वीरेंद्र मंडलिक साहेबांच्या विचारांचे आम्ही सर्व पाईक आहे। संजय दादा मंडलिक साहेब आपल्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे आपण कुणालाही न घाबरता इथनं पुढे आपलं काम अशाच पद्धतीनं चालू ठेवावं ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।